आणि ज्या अंधभक्त आहेत म्हणजे बीड जिल्ह्यामध्ये आल्यानंतर खरं तर 40 पैशाचे लावारिस भक्तांविषयी बोललं जायचं। या 40 पैशाचे लावारिस भक्त हे सोशल मीडियावर दनादना टाकायला लागलेत। आले 3000, आले 3000, आले 3000। बघायची का गंमत 3000ची? बघा आता हे पोर्टल शासनाचं आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण जवळ घेऊन बघा। एकूण आलेल्या अर्जांची संख्या याच्यावर आहे ती 32 लाख अर्ज हे एकूण आलेले आहेत आणि या 32 लाख अर्जांमध्ये पोर्टलवर मंजूर अर्जांची संख्या एकूण 19। सरकारचं पोर्टल आहे, सरकारच्या पोर्टलवरची माहिती। आता माझी लावारिस भक्तांना विनंती, घाईघाईनी पोर्टल तरी अपडेट करा, नाहीतर सांगा पोर्टल अपडेट झालं नव्हतं। विरोधक असाच आरोप करतायत। 32 लाख अर्ज आलेत पोर्टलवर दिलेले आणि पोर्टलवर मंजूर असलेल्या अर्जांची संख्या सांगितली जाते 19 आणि 40 पैशाचे लावारिस भक्त आहेत दनादना टाकायला। आले का मावशी 3000 आले का अकाउंट मध्ये? हा ते भक्त तर टाकायलेत 3000 आले, 3000 आले, 3000 आले। कारण गंमत ही फक्त लाडकी बहीण योजना नाही, ही लाडकी पडदा योजना आहे। ज्या पद्धतीने आम्ही आतापर्यंत लहानपणी ऐकलं होतं चप्पल खरेदी करता येते, सुपारी खरेदी करता येते, कपडा खरेदी करता येतो, पण या महाराष्ट्रानं कधी ऐकलं नव्हतं की आमदार आणि मंत्री सुद्धा खरेदी करता येतात। ते या भारतीय जनता पक्षानं या महाराष्ट्रात दाखवून दिलं। आठवतंय ना 50 खोके? आठवतंय ना? इसरू नका एवढ्यात। 2-2.5 वर्षापूर्वी त्या हातावर तीर्थ मिळायचं तसं हातावर मागून मनगटावर चुना टाकलेला आहे 50 खोकेने एकदम ओके म्हणून। आणि या सगळ्यावर जेव्हा पक्ष फोडले जातात, चिन्ह पळवले जातात, गद्दारी केली जाते, बेईमानी केली जाते, सरकार पाडलं जातात, आमदार पळवले जातात, या सगळ्यावर पडदा टाकला जाईल अशा भ्रमात हे महायुती सरकार आहे। या महायुती सरकारच्या मंत्र्यांना वाटतं पब्लिकची मेमरी शॉर्ट आहे, काल झालेलं आज विसरून जातात। पण या महाराष्ट्राचा इतिहास आहे 350 वर्षांपूर्वी एक माणूस होऊन गेला ज्या माणसानं या मातीत गद्दारी कशी गाडायची असते ते दाखवून दिलं। त्या माणसाचं नाव छत्रपती शिवाजी महाराज आहे। जर छत्रपती शिवाजी महाराजांना 350